मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांना मोठं नुकसान झालंय आणि कृषी आयडी वापरून 14,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत। आता पंतप्रधान पीक विमा योजनेतून हमीभाव आणि बाजारभाव यातला फरक थेट शेतकऱ्यांना दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलं आहे। लोकसभेमध्ये आज खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या शेतकऱ्यांसंबंधीच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते। प्रधानमंत्री फसल बीमा योजना के अंतर्गत भी उन किसानों की पूरी मदद नियमानुसार करने में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे। सोयाबीन जैसी फसलों के लिए भी माननीय अध्यक्ष महोदय, जब दाम गिरते हैं तो हमने न केवल खरीद की व्यवस्था की है, बल्कि एक और योजना जो आपके माध्यम से मैं बताना चाहता हूं, भावांतर भुगतान की योजना भी बनाई है। मध्य प्रदेश सरकार ने लागू की कि जो मार्केट रेट और एमएसपी के बीच का जो अंतर है, खरीदे बिना उस अंतर को सीधे किसान के खाते में डाल दिया जाए। तो इस तरह की योजना भी हमने बनाई है और इसलिए किसान को ठीक दाम मिले, इसमें हम कोई कसर नहीं छोड़ेंगे। आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 9 जिल्ह्यांमध्ये गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं। सोयाबीनच्या किमती खूप खाली आल्या आहेत आणि जागतिक बाजारभावाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होतोय। केवळ सोयाबीनच नाही तर आंबा, केळी, कांदा अशा पिकांवरही जागतिक बाजारभावाचा परिणाम होत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या निदर्शनाला आणलं होतं। केंद्र सरकारने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे देशातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ झाली असं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं। लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली। शेतकऱ्यांचं उत्पन्न केवळ दुप्पटच झालंय असं नाही, तर अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न तिप्पट किंबहुना 8 पटीपर्यंत वाढलंय असं ते म्हणाले। कृषी अर्थसंकल्प जो पूर्वी केवळ 19,306 कोटी रुपये होता, तो आता वाढून 1,30,000 कोटी रुपयांहून अधिक करण्यात आला आहे। 2014 पासून देशामध्ये अन्नधान्य उत्पादनामध्ये 44% वाढ झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं। लोकसभेमध्ये आज तृतीयपंथी अधिकार संरक्षण सुधारणा विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं। या विधेयकानुसार तृतीयपंथीयांना लिंग ओळखीचा स्वतःचा अधिकार असणार नाही, त्याऐवजी तृतीयपंथीयांची व्याख्या शारीरिक किंवा सामाजिक सांस्कृतिक ओळखीनुसार निश्चित केली जाईल। राज्यसभेत आज विनियोजन विधेयकावरही चर्चा झाली। पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती